राजधानी दिल्लीतल्या प्रगती मैदानावरच्या भारत मंडपममध्ये यंदा ऑटो एक्सपो पाहायला मिळतो आणि जगभरातल्या अनेक कंपन्या ज्या आहेत वाहन क्षेत्रातल्या त्या कंपन्यांचा सहभाग या ऑटो एक्सपोमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर या बाजूला वेगवेगळ्या या कंपन्यांचे सगळे स्टॉल्स जे आहेत ते लागलेले आहेत आणि राजधानी दिल्लीकरांनी त्याचबरोबर उत्तर भारतातल्या अनेक वाहन प्रेमींनी आतापासूनच या ठिकाणी ही गर्दी करायला देखील सुरुवात केलेली आहे। कारण वेगवेगळी जी वाहनं मग अगदी 2 व्हीलरपासून 4 व्हीलरपर्यंतची जी सगळी वाहनं आहेत ती सगळी वाहनं या ऑटो एक्सपोमध्ये पाहायला मिळतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑलेक्ट्रा नावाची जी बस आहे ती सध्या आकर्षण ठरलेली आहे संपूर्ण या ऑटो एक्सपोमध्ये। कारण पूर्णपणे भारतीय बनावटीची ही बस आहे आणि जवळपास 10,000 बसेसची ऑर्डर जी आहे ती सध्या या कंपनीकडे देण्यात आलेली आहे। आत्ताचा जर विचार केला तर साधारणतः तेलंगणा राज्य असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल त्या राज्यांची जी महामंडळ आहेत म्हणजे पर्यटन वाहतूक महामंडळ त्यांच्यामार्फत खरं तर ही ऑर्डर देण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे ही मेटॅलिक बॉडी आहे आणि इलेक्ट्रिक म्हणजे प्रदूषण विरहित खरं तर ही बस असणार आहे। आणि आतून कशी बस आहे हे देखील मी तुम्हाला दाखवतोच, पण त्यापूर्वी हे त्यांचं ब्राउचर देखील आहे। या 3 रंगांमध्ये ही बस सध्या उपलब्ध आहे, सिल्वर आहे, ब्ल्यू आहे आणि त्याचबरोबर गोल्डन कलर देखील आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या बसेससोबतच इतर जे कंटेनर्स असतील किंवा टिप्पर जे आहेत ते देखील या कंपनीमार्फत तयार करण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण भारतभर आता ही जी बस आहे ऑलेक्ट्रा ही पाहायला मिळणार आहे। सुरुवातीलाच आपण आत प्रवेश केल्यानंतर हे खालचा जो फ्लोअर दिसतो तो पूर्णपणे लाकडी बनावटीचा करण्यात आलेला आहे। सुरुवातीला हे स्टेअरिंग दाखवतो मी तुम्हाला की म्हणजे बसून अतिशय म्हणजे आटोपशीर पद्धतीचं खरं तर आहे, म्हणजे कुठल्याही चालकाला त्रास होणार नाही। कारण ट्रक असेल किंवा अवजड वाहनं असतील त्यांचं ड्रायव्हिंग खरं तर खूपच त्यासाठी त्रास ड्रायव्हर्स लोकांना करावा लागतो। मात्र भरपूर हा स्पेस दिसतोय समोर, डिजिटल पूर्णपणे मीटर आहे। त्याचबरोबर बटन्स जे आहेत म्हणजे गिअर्स असतील किंवा लाईट्सची जी बटन्स आहेत ती टोटली यामध्ये डिजिटल करण्यात आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे CCTV कॅमेरा देखील आहे, त्यामुळे संपूर्ण बसमध्ये मागे एक कॅमेरा आहे आणि समोर एक कॅमेरा, पूर्ण कॅमेराची या नजर असणार आहे। वायफाय असणार आहे संपूर्ण या बसमध्ये। आणि आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मी सांगेन की सीट जर आपण पाहिल्या या बाजूला कॅमेरामॅनला मी विनंती करतो समोर यायची, कारण बसल्यानंतर एक जो फील आहे तो वेगळा फील खरं तर या बसमध्ये आपल्याला येतो असं म्हणावं लागेल। सीट बेल्ट आहे प्रत्येक सीटला, हे हँडल या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्याचबरोबर लक्झरियस पद्धतीनं जसं आपण ट्रॅव्हल्समध्ये बसतो पुशबॅक म्हणजे सीट ही मागं पुढे येते अशा पद्धतीचं आहे। दुसरं महत्त्वाचं मोबाईल चार्जिंग प्रत्येक सीटला ठेवलेला आहे। या ठिकाणी एक पॉकेट ठेवण्यात आलेला हा ट्रे देखील आहे, म्हणजे जसं तुम्ही विमानातून प्रवास केला असेल फ्लाईटमध्ये त्यावेळेला हा ट्रे उपयोगी येतो। हे वाचनासाठीचं मॅगझिन किंवा पेपर त्या ठिकाणी ठेवू शकतो। हा या ठिकाणी चार्जिंग पॉईंट देखील करण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मागचा जो भाग आहे तो पूर्णपणे अप्पर असा ठेवण्यात आलेला आहे, उंचवट्यावर ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळं मागच्या पॅसेंजरला पूर्ण बसचा व्ह्यू जो आहे तो दिसतो। महत्त्वाचं इथं एक इमर्जन्सी गेट देखील ठेवण्यात आला, म्हणजे दोन्ही बाजूला 2 इमर्जन्सी गेट आहेत। मी सांगितल्याप्रमाणे हा दुसरा CCTV देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। साहित्य ठेवण्यासाठीचं हे एक वरती हा फ्लोअर एक तयार करण्यात आला आहे, म्हणजे दोन्ही बाजूला हे फ्लोअर्स दिसत आहेत। लाईट वेगळ्या पद्धतीचे आहेत आतले, त्यामुळं आतमध्ये बसमध्ये आल्यानंतर एक वेगळं प्रसन्न असं वाटतं। कारण सीट कवर्स जर आपण पाहिलं तर अगदी कोचिंग हे जसं आपल्या घरच्या गाडीसारखं असतं 4 व्हीलरसारखं त्याप्रमाणे हे कोचिंग आहे। त्यामुळे एक प्रवास करण्यासाठी एक आल्हाददायी वातावरण जे आहे ते या बसमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतं। त्यामुळे लवकरच आता ऑलेक्ट्रा कंपनीमार्फत देशभरातल्या अनेक राज्यांनी जी ऑर्डर केलेली आहे त्याप्रमाणे सामान्य नागरिकांना या बसमधून आता प्रवास करता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।